अतिशय जागरूकता निर्माण होणं नितांत गरजेचं आहे आणि त्याच्याकरता आजचा दिवस 140 कोटी जनतेच्या भारताच्या संपूर्ण देशामध्ये हा आपण साजरा करतो आणि तसंच आज आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन देखील आहे। कारण आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनाच्या पण मी तुम्हाला शुभेच्छा देत असताना आपल्या देशात जगात शांतता आणि विकासासाठी शिक्षणाचं महत्त्व हे पटवून देण्याच्या करता आजचा दिवस हा साजरा केला जातो आणि तो साजरा करत असताना एकंदरीतच आपण त्याच्या संदर्भामध्ये त्या दिवसाचं महत्त्व लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की परवा दिवशी 26 जानेवारीला तुमच्या माझ्या देशाचा प्रजासत्ताक दिन पण आहे। मोठ्या दिमाखात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि पाहुणे बाहेरचे बोलवले जातात त्यांच्या शुभ हस्ते हा दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो। तिथं वेगवेगळ्या राज्याचे रथ असतात, चित्ररथ, आणि त्यालाही बहुतेकदा महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळतो आणि तशाच पद्धतीनं आपल्या राज्यामध्ये पण होतो। तो राज्यपालांच्या शुभ हस्ते होतो, परंतु आपल्या इथं गुजरात आणि महाराष्ट्राचे राज्यपाल एकच असल्यामुळं यावेळेस आपले राज्यपाल तो प्रजासत्ताक दिन तिकडे साजरा करणार आहेत, परंतु महाराष्ट्राच्या वतीनं प्रजासत्ताक दिनाचा मान यावेळेस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मिळालेला आहे आणि ते मुंबईला शिवाजी पार्कला तो प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहेत आणि आम्ही बाकीचे सगळे ठाण्यामध्ये एकनाथराव शिंदे, पुण्यामध्ये मी आणि बाकीचे सगळे मंत्रीगण आपापल्या जिल्ह्यांमध्ये तो प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे। त्याच्यामुळे मी प्रजासत्ताक दिनाच्या पण आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि एकंदरीतच आजचा दिवस हा बारामती तालुक्यातील सर्व नागरिकांच्या दृष्टीनं, ग्रामस्थांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे। तालुक्यातील जनतेला शुभेच्छा, आशीर्वाद आणि सदिच्छांच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा बारामती तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आणि हा शब्द मी श्री क्षेत्र कनेरीच्या मारुतीरायाच्या साक्षीनं पुन्हा एकदा सर्वांना देतो आणि मारुतीरायाच्या चरणी मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं नतमस्तक देखील होतो। मित्रांनो, आज आपण मागे साधारण 9 वर्षापूर्वी तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या होत्या आणि त्या काळामध्ये 18च्या 18 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इथनं निवडून आलेल्या होत्या। त्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण वेगवेगळ्या सहकारी मित्रांना सभापती, उपसभापती म्हणून कामाची संधी दिली। जिल्ह्याची पण जिल्हा परिषद आपल्या ताब्यामध्ये होती, तिथं पण आपण जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष